रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं ते सुचत नसेल ना, तर मग फक्त 10 मिनिटात झटपट आणि चविष्ट नाश्ता हे एकदा नक्की ट्राय करून बघा. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि मुलांच्या टिफिनसाठी तर हा बेस्ट पर्याय आहे. तर त्यासाठी या वाटीने मी 1 वाटी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि 2 तासासाठी भिजत घातले होते. 2 तास तांदूळ भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि याची बारीक पेस्ट करून घेतली. नंतर यामध्ये काही बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. तर इथे आधी बारीक चिरलेला कांदा घालायचा, गाजर घालायचं, शिमला मिरची घालायची, एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. सोबतच यामध्ये एक चमचा बारीक चिरलेलं आलं, लसूण, 2 चमचे हिरवी मिरची बारीक चिरलेली. नंतर यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ह्या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित 1 मिनिटभर फेटून घ्यायचं. तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता एका तडका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालायचं, थोडेसे जिरे घालायचे आणि तीळ घालायचे. आता लगेचच आपल्याला यामध्ये 2 पळी भरून बॅटर घालायचं आणि यावरती झाकण ठेवायचं. गॅस कमी ठेवायचा आणि मिनिटभर झाल्यानंतर याला पलटी करायचं. दुसऱ्या साईडनेही अर्धा चमचा तेल सोडायचं आणि 1 मिनिटभर होऊ द्यायचं. तर मस्त आपल्या इथे खमंग आणि चटपटीत नाश्ता बनवून तयार झालाय. बाकीचेही आपल्याला सर्व असेच करून घ्यायचे. चवीला तर इतके भारी लागतात ना, तुम्ही याला कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकताय. तर एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.